सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओला आणि कथेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि कथा आवडली तर लाईक नक्की करा. चला तर वळूया आपल्या स्टोरीकडे. चांद मातला भाग 130. आता इकडे चंदनपूरमध्ये इलेक्शनची तयारी जोरदार सुरू होती. सरपंच आणि दौलत कंबर कसून कामाला लागले होते आणि रघुसुद्धा त्या दोघांच्या विरोधात शड्डू ठोकूनच उभा होता. आणि आता रघु नक्कीच आपल्या विरोधात मत तयार करतोय आणि गावातले लोक आपल्या विरोधात गेले तर सरपंच की आपल्या हातातून जाणार असं वाटून सरपंच आणि दौलतनं रोज गावातल्या 2-3 माणसांना उचलून आणायचं आणि वाड्यावर आणून त्यांना धमकी द्यायची असं सत्र सुरू केलं होतं. आणि आज त्यांनी रघुचं जरा जास्तच ऐकतो असा त्याचा राईट हँड त्यालाच उचलून आणला आणि दौलत त्याला म्हणाला, बोल नाऱ्या, तू रग्याच्या बाजूनं आहेस की आमच्या? आणि नारायण जास्त गुरमीत नाही पण मान खाली घालून म्हणाला, धाकलं धनी, रघु बोलतोय ते बरोबर आहे. कधीतरी आम्हाला पण संधी मिळायला पाहिजे की. दरवेळी तुमच्या घरात सरपंच की कशाला? तसा दौलत चिडला. त्यानं नारायणच्या खाडकन कानाखाली दिली आणि त्याची कॉलर पकडून म्हणाला, कुत्र्या, नाऱ्या, तुझी ही हिंमत? तुला नीट घालायला चड्डी तरी आहे का? आणि सरपंचाच्या खुर्चीत बसायची स्वप्न बघताय का? लक्षात ठेवा, तुम्ही फक्त आमची धुणी धुवायची, आमचं खरकटं ताट उचलायचं आणि आमच्याच खरकट्या ताटात खायचं आणि आमच्या पायातच राहायचं, डोक्यावर बसायचं नाही. तुला सुद्धा स्वप्न पडायला लागली का सरपंचिकीची? बोल, कुणाला मत देशील? नारायण तरी पण म्हणाला, धाकलं धनी आणि सरपंच, किती पण मारा, किती पण हाना, पण रघु म्हणतोय तेच खरं आहे. तुम्ही आम्हाला गुलाम समजता, पण आता असं होणार नाही. आम्ही पण माणूस आहे, आम्हाला पण मन आहे आणि सन्मानाने जगण्याचा आम्हाला पण अधिकार आहे. आणि सरपंच म्हणाले, नाऱ्या, लय माज आला आहे का तुला? मग थांब, आता तुझा माज उतरवतो. घेऊन या रे, असं सरपंचानं आवाज दिला आणि त्याचवेळी एका पोत्यामध्ये बांधलेलं गाठोडं त्याच्यासमोर आणलं गेलं आणि सुमन दरवाजाच्या फटीतून बघत होती की नक्की त्यात काय आहे. दररोज माणसांना इथं आणून धमकवायचे हे ती बघत होती, पण काहीच करू शकत नव्हती. पण आता नेमकं त्या पोत्यात आहे तरी काय हे बघत होती ती. आणि जसं जसं ते पोतं सोडलं तसं त्यामध्ये नारायणची बायको हातपाय बांधून तोंड बांधून ठेवली होती आणि तिला बघून सुमनला धक्का बसला. दौलत आणि सरपंच इलेक्शन जिंकण्यासाठी कोणत्या थराला जाऊ शकतात हे ती बघत होती आणि कोणत्या घरात आपल्या बापानं आपल्याला दिलं असा विचार ती करत होती. आणि तिला बघून नारायण हादरला आणि सरपंच म्हणाला, धाकलं धनी, हे काय आहे? अहो, विचारांची लढाई विचारानं लढाल की असलं काहीतरी करता? आणि दौलतनं त्याच्या कानाखाली दिली आणि म्हणाला, तुझे विचार घाल चुलीत आणि बस शेकत. आणि आता बोल, बऱ्या बोलानं आमच्या बाजूनं मत देशील की नाही, नाहीतर इथल्या इथं तुझ्या समोर. आणि नारायण तरी पण म्हणाला, नाही, हे तुम्ही चांगलं करत नाही, याचे परिणाम वाईट होतील. दौलत आता हसला आणि म्हणाला, असं का? मग ठीक आहे, काय परिणाम होतील ते भोगायला मी तयार आहे. असं म्हणून तो पान खाऊन त्याच्या बायकोच्या अंगावर थुकला. तशी ती रडायला लागली आणि नारायण चिडला आणि म्हणाला, दौलत, इतका माजल्यासारखा करू नकोस. तुझ्या घरी पण आई बहीण आहे की नाही? दौलत आता खरंच माजल्यासारखा हसत म्हणाला, आई आहे, बहीण पण आहे, बायकोसुद्धा आहे, फक्त पिकदाणी नव्हती जिच्या अंगावर मी पान खाऊन थुकू शकतो, आणि ती आहे तुझी बायको. नारायणच्या बायकोचा असा अपमान त्याला सहन होईना आणि हे सगळं बघून सुमनला सुद्धा खूप राग येत होता. पण ती काहीच करू शकत नव्हती. दौलत आणि सरपंच किती नीच आहेत हे तिला कळत होतं. आणि आता दौलत नारायणच्या बायकोचा पदर काढला आणि म्हणाला, बोल, कुणाला मत देशील? नारायण आता नाही म्हणू शकला नाही आणि नाही म्हणून ओरडला, असं करू नका. आणि जोपर्यंत नारायण हो मी तुम्हालाच मत देतो असं म्हणत नाही तोपर्यंत दौलतनं त्याच्या साडीची एक एक निरी ओढायला सुरुवात केली. नारायणची बायको आता विवस्त्र होत होती आणि तिथे असणारे सगळेच तिच्याकडे बघून हसत होते आणि तिची विटंबना सुरू होती. आणि नारायणने लाजून डोळे झाकून घेतले.
त्यालाही 2 माणसांनी पकडून ठेवला होता आणि तो हताश होता बायकोची इज्जत वाचवण्यासाठी. त्याच्या बायकोच्या डोळ्यातून खूप अश्रू गळत होते आणि ती हातपाय हलवून नाही नाही म्हणत होती. तिचं तोंड बांधलेलं होतं. ती ओरडूसुद्धा शकत नव्हती, मदतसुद्धा मागू शकत नव्हती. आणि दौलत म्हणायचा, बोल नाऱ्या, पटकन बोल. तू जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत हे असंच सुरू राहणार. आणि आता सगळ्या निर्या खाली आल्या आणि शेवटचा नुसता नेसता पदर ओढणार तसा नारायण गुडघ्यावर खाली बसला आणि रडून म्हणाला, हो देतो, तुम्हालाच मत देतो. पण असं करू नका, तिला सोडा. आणि मग दौलतनं तिची साडी तुच्छतेने तिच्या अंगावर फेकली आणि नारायणचे केस पकडून म्हणाला, आता जे काही बोललास ते लक्षात ठेव. पुन्हा जर फिरलास ना तर याद राख, तुझ्या देखत तुझ्या बायकोच्या अंगावर चढेल. आणि त्याच्या बायकोचं आणि नारायण दोघांचं मत लिहून घेतलं. आणि आता आकडा बघितला तर मतदान करणारी लोक फिक्स होती आणि असंच दरडावून धमकावून 80% मत लिहूनच घेतली. आणि आबा, तुम्हाला सरपंच होण्यासाठी इतकी मतं पुरेशी आहेत. मग आता उरलेल्या 20% मतात काय लोळायचं ते लोड म्हणावं, असं दौलत रघुला उद्देशून म्हणाला. आणि सरपंच म्हणाले, नाही दौलतराव, ती मतंसुद्धा आपल्याला कशी मिळतील हे बघितलं पाहिजे आणि त्या रघुचं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे. मग रघुला आता सोडला आणि त्यानं त्याच्या बायकोच्या अंगावर पदर टाकला आणि कसेबसे निघून गेले आणि झाला प्रकार कुणालाही सांगितला नाही. आणि आता कमी जास्त प्रमाणात प्रत्येकासोबत हेच होत होतं, पण कोणीच कोणाशी बोलत नव्हतं. झाकली मूठ 1.25 लाखाची म्हणत आपली इज्जत झाकून ठेवत होते. पण कितीही झाकली तरी दौलत आणि सरपंचाच्या हातात जोपर्यंत गाव होता तोपर्यंत कुणाचीच इज्जत शाबूत नव्हती. आणि हे सगळं बघून सुमन मात्र हादरली होती. आणि दुसऱ्या दिवशी ती सासूला म्हणाली, मी माहेरी जाऊ का, मला इथे थोडंसं करमत नाही, आई वडिलांची आठवण येते. आणि तिची सासू म्हणाली, दौलतला विचारावं लागेल, मी कसं तुला जा म्हणू, माझ्या हातात काहीच नाही पोरी. सुमन सासूला म्हणाली, एक विचारू का, जे मी बघते इथे आल्यापासून ते पहिल्यापासून असंच सुरू आहे का? मग तुम्ही कधीच याचा विरोध केला नाही का? रात्रीचा प्रकार तर भयानक होता. आणि सुमनची सासू म्हणाली, काय करणार, आपल्याला डोळे आहेत, कान आहेत, पण जीभ मात्र नाही बोलायला. सगळं दिसतं, ऐकू येतं, पण आपण बोलू शकत नाही. तू शिकलेली आहेस म्हणून तुला असं वाटतं. तू तसा विचार तरी करू शकते, पण माझ्यासारख्या अडाणी बाईला तसा विचारही करता येत नाही. सुमन आता गप्प बसली. आणि आता एक दिवशी तिचेच वडील तिला भेटायला आले आणि आल्या आल्याच सरपंचाच्या पाया पडले. सुमनला हे आवडलं नाही आणि तिला भेटण्यासाठी तिचे वडील तिच्या खोलीत आले तेव्हा त्यांना म्हणाली, बाबा तुम्ही पाया का पडता? तिचे वडील म्हणजेच त्यांच्या गावचे पाटीलच होते आणि ते म्हणाले, पोरी, अगं मुलीच्या बापाने मुलाच्या बापाच्या पायाच पडायचं असतं. आणि सुमन म्हणाली, नाही बाबा, मला हे पटत नाही. आणि एक विचारू का, तुम्ही दौलतमध्ये काय बघितलं आणि माझं इथे लग्न लावून दिलं? बाबा ते अजिबात चांगले नाहीत. पायातली चप्पल समजतं तो मला. बायको असल्याचा कोणताच मान देत नाही. बाबा त्याला बायकोची गरजच नाही. अंगवस्त्र बदलावं तसं तो बायका बदलतो. मग अशा वेळी तुम्ही इथे लग्न का केलं माझं? असं म्हणून सुमन रडायला लागली. आता हे ऐकून पाटील गप्प झाले. ते काहीच बोलले नाहीत दौलत आणि सरपंचाच्या विरोधात. आणि याचंच सुमनला आश्चर्य वाटत होतं. आपल्या मुलीचे असे हाल बघून कोणता बाप गप्प बसेल? आणि ती पुन्हा वैतागून म्हणाली, बाबा तुम्ही गप्प का आहात? मी आता तुमच्यासोबत येणार म्हणजे येणार, मी इथे नाही राहणार. आणि पाटील म्हणाले, सुमन असा हट्ट करू नकोस, हे तुझं सासर आहे आणि त्यांच्या परवानगीशिवाय तू कुठेही जाणार नाही. आणि सुमन म्हणाली, नाही बाबा, मी येणार. इथे माझा श्वास गुदमरतो. दररोज इथं काही ना काही सुरू असतं, अत्यंत भयानक. मी नाही थांबणार इथे. इतक्यात कुणाच्या तरी पायऱ्या चढण्याचा आवाज आला आणि पाटील म्हणाले, येतो पोरी, सांभाळ स्वतःला आणि शक्य तेवढं गप्प राहा. मला तुझा स्वभाव माहीत आहे, अन्याय तुला सहन होत नाही, पण हेच तुझं नशीब आहे, लक्षात ठेव. असं म्हणून ते गडबडीत खाली गेले. आता दौलत वर येत होता आणि पाटील खाली निघाले होते. आणि दौलत गुरमीत चालत येत असतानाच पाटलांना धक्का लागला त्याचा आणि ते मागे ढकलले गेले. तशी सुमन पळत गेली आणि म्हणाली, बाबा सांभाळा. तरीही दौलत जराही न थांबता तसाच गुरमीत गर्वानं पुढं निघून गेला. आपल्या बायकोचा बाप आला आहे
आपण त्याला धक्का दिला, तो पडला असता याचंही त्याला देणं घेणं नव्हतं. आणि हे बघून सुमन चिडली आणि दौलतला पाठीमागून म्हणाली, नीट बघून चालता येत नाही का? म्हातारा माणूस समोर आहे तर तुम्हाला दिसत नाही का? धक्का देऊन जाणार का तुम्ही? तसा दौलत थांबला. त्यानं पाठीमागं बघितलं. त्याला राग आला आणि तो परत फिरला आणि त्यानं तिथेच वडिलांसमोरच सुमनच्या कानाखाली दिली. तसे तिचे वडील घाबरले आणि हात जोडून म्हणाले, जावई बापू, माफ करा पोरीला. सुमन, अगं गप्प बस, मला नाही लागलं. सुमनला सुद्धा आता राग आला होता आणि ती दौलतकडे खूप रागात बघत होती. आणि दौलत चिडून म्हणाला, डोळे खाली करायचे, नाहीतर आत्ताच्या आत्ता डोळे बाहेर काढेल. कर खाली, असं म्हणून त्यानं पुन्हा सुमनवर हात उगारला. तसं सुमनचे वडील मध्ये आले आणि हात जोडून म्हणाले, जावई बापू, माफ करा, तिच्या वतीनं मी माफी मागतो. आणि दौलत तिच्या वडिलांकडे जळजळीत नजर टाकून म्हणाला, सांग तुझ्या पोरीला इथं नीट राहायचं, नाहीतर आत्ताच्या आत्ता उचल आणि घेऊन जा. असं म्हणून निघून गेला. आणि सुमनचे वडील तिला समजावत म्हणाले, सुमन, कशाला नादाला लागतेस? अगं तुला इथं काय कमी आहे? बंगला आहे, गाड्या आहेत, जमीन जुमला आहे, नोकर चाकर आहेत, तू आरामात राहा. आणि सुमन रडत रडत म्हणाली, बाबा, गाडी, बंगला, जमीन जुमला, नोकर चाकर यांचं काय करू? जर माझ्या नशिबात पतीचं प्रेम आणि सुख नसेल तर? आणि तिचे वडील थोडा धक्का बसून म्हणाले, म्हणजे दौलत तुझ्याकडे येत नाही का? सुमन म्हणाली, येतो ना. कधीतरी त्याला बाहेर कोणी भेटलं नाही तर शरीराची तलब भागवण्यासाठी येतो. आणि आता मला तुम्हाला सांगायची लाज वाटतच नाही बाबा. फक्त येतो, मला सगळं करायला सांगतो आणि स्वतःची हवस भागवतो आणि निघून जातो. बायको म्हणून कधीच प्रेमाने एक बोटसुद्धा लावलं नाही. तू जेवली का? तू खाल्लं का? तुला काही त्रास होतो का? असलं काही विचारत नाही बाबा. गोट्यातल्या जनावराला सुद्धा लोक प्रेमानं वागवतात, प्रेमानं, मायेनं त्याची विचारपूस करतात. पण मी तर जनावराच्या सुद्धा लायकीची नाही का हो? बाबा, तुम्ही मला इथे का लग्न करून दिलं? माझा इथे श्वास गुदमरतो, असं म्हणून ती आणखीन रडायला लागली. सुमनचे बाबा अश्रू भरलेल्या डोळ्यांनी तिच्याकडे बघत होते. आणि खरंच आपण का इथं सुमनला दिली हे त्यांनाही कळेना. पण त्यांचीही काहीतरी मजबुरी होती आणि एखाद्याच्या मजबुरीचा फायदा घेणं हे सरपंच आणि दौलतचं काम होतं. आणि इतक्यात आता खालून सरपंच म्हणाले, लेकीची भेट झाली असेल तर निघा आता पाटील, नाही म्हणजे तुमच्या लेकीचं पोटपाणी पिकेपर्यंत आणि नातवंडाचं तोंड बघितल्याशिवाय लेकीच्या घरी पाण्याचा थेंबसुद्धा घेत नाहीत. अशी रीत असते ना पाटलांची. मग आता निघा. आणि सुमनचे वडील इतक्या लांबून तिला भेटायला आले आणि अन्न पाण्याशिवाय तसेच परत गेले. त्यांना घोटभर पाणीसुद्धा मिळालं नाही लेकीच्या सासरी. पण पोटभर अपमान मात्र झाला. आणि सुमनला खूप म्हणजे खूप राग आला दौलत आणि सरपंचाचा.